जी कुप्रथा आपल्याकडं पाश्चात्य देशांचं अनुकरण करण्याची आलेली आहे आणि 31 डिसेंबरला लोक रात्री जे काही दारू पिऊन नवीन वर्ष साजरे करतात। सर्वांना मी गुढीपाडव्याच्या आणि आपल्या मराठी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो। आम्ही जिकडे तिकडे बघत होतो की सगळीकडे गुढीपाडव्याचं स्वागत हा जल्लोषात केलं जातं, मग आमच्याकडे का नाही? नमस्कार, तुमचं स्वागत आहे नवीन ब्लॉग मध्ये। आज आहे गुढीपाडवा आणि आज शोभायात्रा निघणार आहे। चला नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्लॉगमध्ये। तर आत्ताच आपल्याला राणाने सांगितलं की आज आपल्या गावातून शोभायात्रा निघणार आहे। तर आज आहे गुढीपाडवा आणि तुम्हा सर्वांना हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। तर आज आपल्या गावातून गुढीपाडवा शोभायात्रा निघणार आहे, तर त्यासाठी आपण या शोभायात्रेमध्ये आज सर्व सहभागी होणार आहोत आणि म्हणूनच मी आजचा हा व्लॉग करतोय। तर गुढीपाडवा शोभायात्रा निघण्याआधी काही सोंग कडू भाऊ तयार करतात, ते आपल्याला आता बघायला मिळतीलच आणि त्याच्यानंतर आपली गुढीपाडवा शोभायात्रा ही निघणार आहे। तर चला जाऊयात। नमस्कार। तर आता सर्व गेले धबाडीमध्ये आणि मी सुद्धा चाललोय सुभाष चौक धबाडी आणि सुभाष चौक धबाडी इथून आपली गुढीपाडवा शोभायात्रा निघणार आहे। तर चला जाऊयात।
सांगायचे ग्रामपंचायत वायकारी आचूर यांच्याकडून आपल्याला समोसा वाटप करण्यात येत आहे. प्रत्येकाने त्याचा लाभ घ्या. संत माता मठीवर जी भजन मंडळ आहे त्या भजन मंडळी महिला मंडळ यांच्याकडून हे पाण्याचं वाटप करण्यात येत आहे. सर्वांनी आस्वाद घ्या. संत माता भजन मंडळ आपल्या मठीवरच्या हा पाण्याचा वाटप करण्यात येत आहे. सर्वांनी त्याचा आस्वाद घ्या. निघालेली आहे ही आपल्या हातेवर गावची शान आहे.
अक्षता समर्पय अक्षता त्या ठिकाणी हरिद्राम कुंकुम सौभाग्य दरवाणी समर्पयामी फुलांचा फुलवाह देवाला त्या ठिकाणी हळद कुंकुमा त्या ठिकाणी गुढीला आणि ओम ब्रह्मध्वजाय नमः ऋतू कालोद्भव पुष्प भावाणी समर्पयामी उद्बत्ती ओवळा त्या ठिकाणी धूपम ग्रापयामी दिवा वळवा त्या ठिकाणी ओम ब्रह्मध्वजाय नमः दीपम समर्पयी ओम ब्रह्मध्वजाय नमः नैवेद्यम समर्पय नमस्कार. तर आत्ताच आपली गुढीपाडवा शोभायात्रा संपन्न झालेली आहे. पण आता आपण थोडीशी आपल्या या गुढीपाडवा शोभायात्रेबद्दल माहिती घेऊयात. कारण आजच्या या वर्षी आपल्याला आपल्या या गुढीपाडवा शोभायात्रेला 10 वर्ष पूर्ण झाले आणि त्याबद्दल आपण थोडीफार माहिती घेणार आहोत. तर पाठीमागे आपले इथे सर्व ज्येष्ठ उभे आहेत. तर आपण आमच्या गावातील डॉक्टर इथे आहेत. तर काय आपली गुढीपाडवा शोभायात्रा? नमस्कार. खरं तर आम्ही ही परंपरा काही मित्र मिळून सुरू केलेली आहे. मधल्या कोविड काळात 2 ते 3 वर्ष आम्हाला ही करता नाही आली, परंतु कोविडचा कालावधी संपल्यानंतर आम्ही परत ही जोमाने सुरू केलेली आहे. आणि सुमारे या गावातील एक 800 ते 1000 लोक या शोभायात्रेत सामील होतात. तर यामध्ये आम्ही आपल्या संस्कृतीला जतन करण्याचा प्रयत्न करतोय. आपले हिंदू सण साजरे करण्याचा प्रयत्न करतोय. जी कुप्रथा आपल्याकडं पाश्चात्य देशांचं अनुकरण करण्याची आलेली आहे आणि 31 डिसेंबरला लोक रात्री जे काही दारू पिऊन नवीन वर्ष साजरे करतात, याला कुठंतरी बंधन यावं आणि त्याच्याही पेक्षा आपलं या वसंत ऋतूच्या सुरुवातीला जे काही मंगलमय आपलं जे नवीन वर्षाची सुरुवात होत असते, तर ह्या मंगलमय नवीन वर्षाची सुरुवात करताना आम्ही आपल्या या हाशिरे गावात सकाळची एक मंगलमय अशी शोभायात्रा आनंद युक्त अशी आणि सर्वांना सुरुवात करतानाच आपण सगळ्यांना गोडधोड खायला देऊन आणि ठिकठिकाणी आपण जात असतो. तिथे आपल्या गावातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती किंवा मंडळ ही या शोभायात्रेचं स्वागत करतात आणि त्यांचा यथोचित पाहुणचार करतात. आम्ही ह्या
सर्व दानशूर व्यक्तींचं किंवा संस्थांचं किंवा संघटनांचं आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतो आणि ही परंपरा आमची अशी चालू राहून दे अशी आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि ह्याच्या पुढं जे आत्ता सध्या 1001 लोक येतात ती पुढे आमच्या गावातील सगळी लोक या शोभायात्रेत सामील होतील अशी मला आशा आहे. धन्यवाद. मी धनंजय कृष्ण मोकल. या आमच्या आशिरा गावामध्ये हा जो आम्ही पारंपरिक सण जो काय साजरा करतो गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर, त्याला बरेच वर्ष झाली आहेत. कुठल्याही सामाजिक आणि धार्मिक कार्यामध्ये आमचं हे गाव पूर्णतः राजकीय क्षेत्र विसरून एकत्र येतो. त्यामुळं आनंद हा जणू काय गगनाला मावेना असं होतं आणि सगळीच लहान थोर मोठी माणसं त्याच्यात आनंदाने हा उत्सव आम्ही साजरा करतो. धन्यवाद. काका तुमचं नाव सांगा आणि तुम्ही तिथले बापूजी देव पार इथली गुढी सजवली तर त्याबद्दल थोडंफार. नमस्कार. प्रथमतः सर्वांना मी गुढीपाडव्याच्या आणि आपल्या मराठी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो. आणि मी स्वप्नील ठाकूर देवळाळीमध्ये राहतो. आम्ही आपली बापूजी देव क्रीडा मंडळ देवळाळी याची जी गुढी सजवली, आपल्या या गावात जेव्हापासून ही मिरवणुकीची परंपरा शोभायात्रेची परंपरा सुरू झाली तेव्हापासून आपण म्हणजे आमच्या आळीतून आम्ही त्यात सहभाग घेत आहोत आणि वर्षानुवर्ष आमचा हा सहभाग असाच राहणार आहे. आणि गुढी जी दरवर्षीची जी गुढी आहे आमची बापूजी देव क्रीडा मंडळाची, ती अशीच आम्ही वर्षानुवर्ष सजवत राहणार आहोत. आमच्या पुढील देखील पिढी ही परंपरा चालू ठेवेल अशी मी आशा व्यक्त करतो. धन्यवाद. माझं नाव सचिन डाकी. प्रथमतः सर्वांना मराठी नववर्षाच्या शुभेच्छा देऊन आज आपण हाशुरे ग्रामस्थ तसेच सगळे मित्रपरिवार सगळे एकत्र येऊन ही गुढीपाडव्याचा सण साजरा करतोय. सगळे एकत्र येऊन लहान थोर सगळे आणि सगळ्यांना एकमेकांना शुभेच्छा देऊन हा सण व्यवस्थित आणि उत्तमरित्या साजरा करतोय. एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. हॅलो, माझं नाव अशोक मोकल. मी हाशिवरे ते राहतो. नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना. हाच आपला जो सण आहे मराठी महिना चैत्र शुद्ध प्रतिपदेला चालू होतो. तर म्हणजे मराठी महिन्यापासून आपलं वर्ष नववर्ष चालू होतं हे नवीन पिढीला समजण्यासाठी आम्ही ही शोभायात्रा काढतो आणि गावातील सर्व छोट्या बच्च्यापासून मोठा माणूस सर्व याच्यात सहभागी होतो आणि आपल्या नववर्षाचे स्वागत सर्व जोमाने हर्ष उल्हासाने साजरा करतो. आणि प्रत्येक ग्रुपमधून प्रत्येक आळीतून लोक येतात आणि आम्हाला काही स्वीट देतात, काही थंडा देतात आणि आमच्या शोभायात्रेचं स्वागत करतात. त्यांच्या सर्वांचे धन्यवाद, आभारी. गुढीपाडवा शोभायात्रेला 10 वर्ष पूर्ण झालेत आणि बाबांना ही संकल्पना आली होती. आणि तर काय काय आव्हान होती गुढीपाडवा शोभायात्रा चालू करण्यासाठी? नमस्कार. प्रथम सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. मी रामप्रसाद पाटील. तर आम्हाला जेव्हा पहिल्यांदा ही संकल्पना आली, कारण आम्ही जिकडे तिकडे बघत होतो की सगळीकडे गुढीपाडव्याचं स्वागत हा जल्लोषात केलं जातं, मग आमच्याकडे का नाही? मग ते आम्ही हे ते जे दिसतात अजून लोक आहेत पण हे सगळ्यात इथे जे दिसतात हे सगळे आणि अजून काही गेलेले आहेत इथून. आमची सांगता झाल्यामुळे आमची इथे कोणी थांबलेले नाहीत. पण ही जे आम्ही 10-12 जण लोक दिसतोय किंवा अजून पाठी आहेत, तर अशीच लोक सगळे मिळून एका विचाराने सगळे समोर येऊन ही संकल्पना सर्वांसमोर मांडून आणि गावभर सर्वांना सांगून आम्ही त्याची तयारी केली आणि सुरुवात केली. आज ह्या गोष्टीला आम्हाला जवळजवळ 10 वर्ष झाले आणि हा आज आमचा 10वा वर्ष सुरळीतपणे पार पडलेला आहे. पण कसं आहे, हे सगळ्या लोकांच्या सहभागामुळेच होतं. अजून सगळी लोक जर सहभागी झाली तर अजून खूप उत्साह येईल. जवळजवळ गावात 4-5 हजारची वस्ती आहे, निम्मी लोक येत आहेत. पण अजून जर निम्मी लोक आली, जवळजवळ सगळीच आली, तर गावाला खूप गावाच्या शोभायात्रेत खूप मजा येईल. आणि गावाची ही जी शोभायात्रा निघते ह्याच्यात आम्हाला बरेच जण स्वागत करत असतात आमच्या शोभायात्रेचं. मग ते कसे कसे करतात ते मी थोडक्यात सांगतो. कारण गावात आमच्या गावात एवढे इंजिनियर्स आणि डॉक्टर्स, तसेच सगळे कलाकार, बेंजो मास्टर्स आहेत, तसेच अजून खूप कलाकार लोक आहेत जे सगळे एकत्र शोभायात्रेत सहभागी होतात. आता ते आमचे कडू भाऊ सुद्धा
ते धोंडपाड्यावरून येऊन तिथे आमच्या इथे त्या लहान लहान मुलांना तयार करतात, त्यांची पात्र सजवतात, त्यांना त्यांच्यासाठी ते खूप मेहनत घेतात. तसेच काही लोक आम्हाला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या पण खूप मदत करतात, त्यांचा सुद्धा मी मनापासून आभार करतो. आता आम्हाला आज ज्यांनी ज्यांनी शोभायात्रेबद्दल आमच्या स्वागत केलंय त्यांचं मी आता तुम्हाला सांगतो कोणी कोणी काय काय केलंय. सागर पाटील, अंकुर मोकल यांनी पाण्याची सगळी सोय केली, त्याच्यामुळे आम्हाला पाण्याचं कुठे कमी पडून दिलं नाही. जेवढं लागेल तेवढं ते आणायचे आणि तेवढं सगळ्यांना दिलेलं आहे, कारण आता उन्हाची वेळ झालेली आहे. तसेच ओमसाई उत्सव मंडळ सुभाष चौक ढबाडे येथील आणि त्यांचे कैलासवासी गोरखनाथ मोकळ आणि डॉक्टर संदेश पाटील यांच्याकडून प्रथम तोंड गोड करून शिरा दिला आणि आम्हाला इथून मार्गस्थ केले, म्हणजे चला आता आपली शोभायात्रा निघूया असं. त्यानंतर आम्ही पुढे जाता जाता आदर्श क्रीडा मंडळ ठाकूरवाडी यांनी सुद्धा आम्हाला लाडूचं वाटप केलं. ग्रामपंचायत, आमची ग्रामपंचायत सगळ्यात मोठी ग्रामपंचायत आमची, आणि आमच्या ग्रामपंचायतीने सुद्धा आम्हाला समोसा देऊन आमचं स्वागत केलेलं आहे आमच्या शोभायात्रेचं. तसंच संत मनामाता महिला भजन मंडळ यांनी सुद्धा आम्हाला पाण्याचं वाटप केलं. म्हणजे आमची शोभायात्रा जात असताना असे प्रत्येक जण स्वागतासाठी उभे असतात आणि काही ना काहीतरी तोंड गोड करून आम्हाला पुढे पाठवत असतात. शिवसेना शाखा हशिवरे, आमच्या गावातली जी शिवसेना शाखा आहे त्यांनी थंडा दिलेला आहे तिथे आम्हाला. आता उन्हाचा वेळ आहे म्हणून प्रत्येकजण थंडा दिला. त्यानंतर आम्ही बापूजी देवाच्या पाराजवळ आलो, आमच्या तळ्यावर बापूदेवाचा पार, तिथे त्या पारावर देऊळवाली मित्रमंडळाची आज पूजा असते, तर त्या निमित्त त्यांनी आम्हाला तिथे फरसाणचं वाटप केलं. तसेच आम्ही त्यानंतर तिथून निघालो, आम्ही रामाच्या देवळाला फेरी मारायला जातो, तर रामाच्या देवळाला फेरी मारताच्या अगोदर आम्हाला सचिन टाके मित्रमंडळ भेटतं. ते सचिन टाके मित्रमंडळनी सुद्धा आम्हाला समोसा दिलेला आहे. तर असं प्रत्येक जण प्रत्येक ठिकाणी आमचं स्वागत करत असतो. श्रीराम मारुती मंदिर इथे त्यांची गुढी उभी झाली, तिथे सुद्धा त्यांनी आम्हाला लाडू आणि भाकरवडी दिली, मग त्यांनी सुद्धा उत्स्फूर्त आमचं स्वागत केलेलं आहे शोभायात्रेचं. त्यानंतर इथे सांगता समारंभ होतो आमचा, ते सांगता समारोपासाठी पण तोंड गोड केलं जातं. ते बालवीर क्रीडा मंडळाकडून लाडू वाटप करण्यात आले, तर ते अशी सगळी मंडळ आमची एकत्र येऊन आमच्या शोभायात्रेत सहभागी होतात आणि सगळे त्याला खूप शोभा आणतात. त्याबद्दल मी सगळ्यांना धन्यवाद देतो, सगळ्यांचे आभार मानतो आणि आता आमची ही ते शोभायात्रा समाप्त झाली आहे असे जाहीर करतोय. बघा गुढीपाडवा शोभायात्रेला आलेला आणि आता चाललाय मुंबईला. बाय. नमस्कार. आता गुढीपाडवा शोभायात्रा संपन्न झालेली आहे आणि आता आम्ही सर्व घरी आलेलो आहोत. आजच्या या गुढीपाडवा शोभायात्रेमध्ये सर्वजण पारंपरिक वेशभूषा करून सहभागी झाले होते. त्याचबरोबर काही कलाकारांनी सोंग घेतली होती आणि त्या सोंगांना आपले कडू भाऊ यांनी तयार केलं होतं. तर या सोंगांमध्ये एकलव्य, जरीमरी आणि आई एकविरा माता, त्याचबरोबर कुंभमेळ्यातून आलेले साधू, या सोंगांमुळे शोभायात्रेला एक वेगळीच शोभा आली. तर आजच्या या गुढीपाडवा शोभायात्रेचा लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तुम्हाला पुन्हा एकदा हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तर हा लॉग मी आता इथेच संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.